तर आताची महत्त्वाची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकभवनामध्ये दाखल झालेले आहेत। तर उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लोकभवनामध्ये दाखल झाल्याची ही आताची महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो। 5:30 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर अतिशय महत्त्वाचा आणि भावनिक आजचा हा दिवस आहे। आज अजित पवारांची सूत्र सांभाळण्यासाठी, त्यांची जागा घेण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहण्यास सुरुवात झालेली आहे। काहीच वेळापूर्वी आपण पाहिलं राज्यपाल हे देखील लोकभवनाकडे येण्यासाठी रवाना झाले होते। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रुपाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकभवनामध्ये दाखल झाल्याची अपडेट समोर येते। अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री पद आणि पक्षाचं नेतृत्व कुणाकडे द्यावं हा सर्वस्वी जो निर्णय होता तो खरं तर राष्ट्रवादीचा होता आणि राष्ट्रवादी जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या मागे आम्ही मुख्यमंत्री म्हणून, भाजपा म्हणून आणि सरकार म्हणून उभे राहू, त्यांना समर्थन देऊ, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिलेली होती। आणि आज आपण पाहत आहोत की राष्ट्रवादीच्या सर्वच विधिमंडळाच्या सदस्यांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं। त्यांना गटनेता म्हणून त्यांची निवड झाली आणि सोबतच सर्व अधिकार जे आहेत ते सुद्धा सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या लोकभवनामध्ये येतील थोड्याच वेळामध्ये त्यांचा शपथविधी खरं तर सोहळा आहे आणि याच कार्यक्रमासाठी आता मुख्यमंत्री सुद्धा लोकभवनामध्ये येऊन दाखल झालेले आहेत। राज्यपाल हे सुद्धा लोकभवनामध्ये खरं तर दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे सगळे विधिमंडळाचे सदस्य असतील, त्यांचे महत्त्वाचे पदाधिकारी नेते असतील, हे सुद्धा खरं तर विधिमंडळामध्ये आपल्याला बघतो की विधिमंडळाचे सगळे नेते ते सुद्धा लोकभवनामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आजच्या या संपूर्ण घडामोडीमध्ये आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार या मध्यरात्री जे ते पुण्यातून बारामतीमधून मुंबईमध्ये दाखल झाल्या होत्या। त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा जय पवार होता आणि आपण जर पाहिलं तर विधिमंडळाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुद्धा जय पवार हे सुनेत्रा पवार यांच्यासोबतच कायम आपल्याला असल्याचं पाहायला मिळालं। संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता काहीच वेळामध्ये सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या लोकभवनामध्ये येणार आहे आणि याच ठिकाणी त्या शपथ देखील घेणार आहेत। मागच्या काही तास जे होते ते अतिशय महत्त्वाचे होते, कारण की जशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक घडामोडी घडल्या, पक्षाच्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सुद्धा खरं तर या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना देण्यात आल्या होत्या। सर्व अधिकार जे ते सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की आज आपण पाहत आहोत की सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून खरं तर शपथ घेणार आहेत। मागच्या अनेक दिवसांपासून जे काही राजकारण झालं किंवा मागच्या अनेक वर्ष राज्याच्या महिला मुख्यमंत्री व्हावा या संदर्भात अनेक चर्चा होत होती। मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांना पहिल्या महिला उपमुख्यमंत्री खरं तर बनण्याचा मान या ठिकाणी मिळत आहे। मात्र तशा पद्धतीची घटना झाली। अजित पवार यांचं जे दुर्दैवी निधन झालं त्याच्यानंतर खरं तर त्यांचा पुढचा राजकीय वारसा कशा पद्धतीने सांभाळला जाईल आणि तो सांभाळत असताना पक्षाला मजबूत करण्याचं जे काम आहे ते नेमकं कोण करेल, अशा पद्धतीची एक जी चर्चा आहे ती खरं तर या ठिकाणी सुरू होती। मात्र आपण आता पाहिलं तर सर्वच राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला जे ते एकमताने मंजुरी दिली होती। आम्ही अजित पवारांची जी छबी आहे ती सुनेत्रा पवार यांच्यामध्ये पाहतो आणि त्याच्यामुळे सुनेत्रा पवार हेच आमच्या पक्षाचं नेतृत्व करतील, अशा पद्धतीत खरं तर विधान जे ते अनेक नेते करताना पाहायला मिळत होते। आणि आज आपण पाहतो आहोत की या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी अवघ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर सुरू होणार आहे। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रक्रियेवरती काही लोकांनी याच्यावरती नाराजी सुद्धा व्यक्त केली की ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या एवढ्या घाईघाईने का केल्या जात आहेत किंवा राष्ट्रवादीचे नेते ह्या संपूर्ण प्रक्रियेला एवढी घाई का करत आहेत, असे देखील अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात होते। मात्र आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी जे कारण समोर केलं किंवा जे उत्तर दिले याच्यावरती ते होतं की झेडपीच्या ज्या निवडणुका आहेत त्या अगदी तोंडावरती आलेल्या आहेत। निवडणुका 2 दिवस पुढे खरं तर लांबणीवर पडलेल्या आहेत। मात्र असं असताना जे सगळे उमेदवार आहेत किंवा पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्याला बळकट करण्यासाठी, त्याला खरं तर निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पुढे जाण्यासाठी म्हणून पक्षाचं नेतृत्व खरं तर कोणीतरी करणं गरजेचं आहे। पक्षाचा सेनापती खरं तर असला पाहिजे आणि त्याच्यामुळेच आपण जर पाहिलं या ठिकाणी तर सुनेत्रा पवार यांच्याच रूपाने आम्ही खरं तर अजित पवार यांना पाहतो। त्याच्यामुळे पक्षाचं नेतृत्व करत असताना सुनेत्रा पवार
स्वतःला सांभाळत असताना, स्वतःला सावरत असताना त्यांनी पक्ष देखील मजबूत करावा, पक्ष संघटन मजबूत करावं आणि पक्षाला देखील सावरून घ्यावं, अशा पद्धतीची भावना जी आहे ती अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी हे सगळे व्यक्त करताना पाहायला मिळत होते. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बघतो की अवघे अजित पवार यांना जाऊन काहीच दिवस उलटलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईला येणं आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सक्रिय होणं, या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांच्याबद्दलची चर्चा खरं होताना पाहायला मिळत होती. आजचा हा शपथविधी झाल्यानंतर सुनेत्रा पवार जे आहे ते तात्काळ जे आहे ते बारामतीला पुन्हा एकदा जातील, अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे. शपथविधी झाल्यानंतर आज ताबडतोब त्या पदभार घेणार नाहीत अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळत आहे. ते बारामतीला जातील, पुढचे काही दिवस त्यांचा बारामतीला मुक्काम असणार आहे आणि त्याच्यानंतर काही दिवसांनंतर मुंबईला येऊन ते आपला पदभार स्वीकारतील, अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळत आहे. मात्र आजचा दिवस हा अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी हा भावनिक आणि तेवढाच वेदनादायी असल्याच्या अनेक ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा जी एक आपण बघतो की जी त्यांची भावना आहे त्या अनेकांनी खरं तर बोलून दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आजच्याच या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या सगळ्या घडामोडी झाल्या त्या घडामोडींमध्ये एक मुंबईला सुरू असलेल्या ह्या घडामोडी आणि बारामतीमध्ये शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांची बोलवलेली बैठक, ती सुद्धा एक महत्त्वाची होती. शरद पवार यांनी आज सकाळीच असं सांगितलं की सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये आम्हाला कोणतीही कल्पना नाही, आम्हाला काही याच्या संदर्भातली माहिती नाही, कुणीही आम्हाला या संदर्भातलं काही कळवलेलं नाही. काहीच वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि त्यांचंही म्हणणं हेच होतं की आम्हाला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये कोणतीही कल्पना नाही आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आता शरद पवार यांना दूर ठेवून सुनेत्रा पवार यांचा हा संपूर्ण जो शपथविधी सोहळा आहे तो केला जात होता का, शरद पवारांना जाणीवपूर्वक या सगळ्यापासून दूर ठेवण्यात आलं का, असे असंख्य प्रश्न खरं तर या निमित्ताने उपस्थित केले जात होते. मात्र आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार ज्या त्या मुंबईकडे निघाल्या तेव्हा त्यांच्यासोबत जय पवार होते आणि आपण जर पाहिलं तर पार्थ पवार हे बारामतीमध्येच थांबलेले होते. त्यांनी पार्थ पवार यांनी बारामती जाऊन शरद पवारांची भेट घेतली, त्यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. त्याच्यामुळे नेमकं पवार कुटुंबियांमध्ये काय चाललेलं आहे असा प्रश्न जो आहे तो अनेकांच्या अनेक जण खरं व्यक्त करताना पाहायला मिळत होते किंवा विचारताना पाहायला मिळत होते. मात्र सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा दिवस किती महत्त्वाचा आहे हे पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात होतं. आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव समोर येत आहे. मात्र जशा पद्धतीने अजित पवार यांचं अपघाती निधन झालं, त्या निधनानंतर अशा पद्धतीने तात्काळ निर्णय घेणं याच्यावरती अनेकांनी खरं तर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना नेमकी कशाची घाई होती असा सवाल जो आहे तो सातत्याने केला जात होता. आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर कुठेतरी हे एवढी सगळी टीका होत असताना, प्रश्न उपस्थित केले जात असताना सुद्धा आपण बघतो की सुनेत्रा पवार ह्या मुंबईत आल्या, त्यांनी सगळ्या प्रक्रिया ज्या त्या पार पडल्या आणि त्याच्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये त्या लोकभवनामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर एवढा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या एवढा संपूर्ण काळामध्ये सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून खरं तर पुढे येणार आहेत.